स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 तर मॅनेजमेंटचा जो पेपर आहे तर तुमचा पेपर मॅनेजमेंटचा 2 तारखेला आहे. तर प्रिवियस पेपरची तुम्ही प्रॅक्टिस करून गेलात तर तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल. तर बघा, प्रिवियस पेपरचा आपण 2023मध्ये झालेला मॅनेजमेंट अकाउंटिंग तर याचा पेपर आपण पूर्ण सोल्युशन पाहत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेमिस्टर 5 BCom थर्ड इयर तर यामधील क्वेश्चन पहिला मॅनेजमेंट अकाउंटिंगचा क्वेश्चन पहिला 20 मार्काचा आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग एक्झाम क्वेश्चन पेपरमधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकतात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्याही विषयातील सब्जेक्टमधील कोणताही क्वेश्चनची अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन दुसरा मॅनेजमेंट अकाउंटिंगमधील प्रिवियस पेपरमधील क्वेश्चन दुसरा 15 गुणासाठी विचारला जातो. तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा तर मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे. तर पहिला क्वेश्चन हा फॉर्म्युले तुम्हाला पाठ केले तरच तुम्हाला व्यवस्थित सुटेल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे फंड फ्लो स्टेटमेंटवरती. तर बघा, फंड फ्लो स्टेटमेंटचा हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर तोवर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या चॅनेलवरती पूर्ण तुमच्या विषयाचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, द बॅलन्स शीट ऑफ ABC कंपनी लिमिटेड ॲज द एंड ऑफ द इयर 2021 अँड 2022 आर गिवन बिलो. तर बघा, यामध्ये काय ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर ते तुम्हाला अगोदर वाचून घ्यायचे आहेत. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये बघा, ड्युरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग ₹4,000 वेअर सोल्ड फॉर 3,200. सेकंड दिले, अ न्यू मशिनरी वॉज परचेस्ड फॉर 4,500 अँड द पेमेंट वॉज मेड इन फुल्ली पेड शेअर. त्याने पेमेंट कशावरती केलेलं आहे तर फुल्ली पेड शेअर्सवरती त्याने ते पेमेंट केलेलं आहे. तर फंड फ्लोचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल हे तुम्हाला अगोदर काढून घ्यावं लागेल. वर्किंग कॅपिटल काढत असताना तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन लागेल तर करंट असेट आणि करंट लायबिलिटी. तर बघा, मी इथे तुम्हाला सोडवून दाखवणार आहे प्रॉब्लेम, म्हणजेच मी अगोदर सोडवलेला आहे तर तो तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे. मी प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरती पण शेअर केलेला आहे आणि मी इथे वहीमध्ये सुद्धा लिहून काढलेला आहे. तर बघा, तर हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये म्हणजेच फंड फ्लोच्या प्रॉब्लेममध्ये सोडवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्टेटमेंट इन चेंजेस इन वर्किंग कॅपिटल तुम्हाला करायचं आहे. तर बघा, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल फॉर द इयर 2021 अँड 2022. तर पर्टिक्युलर्स इयर्स चेंजेस इन वर्किंग कॅपिटल यामध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज इयरमध्ये 2021 अँड 2022. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट तुम्हाला करायचा आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर एमध्ये करंट असेट. तर करंट असेट कोणकोणते आहेत बघा, इथे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर जे असेट साईडला आहेत तर ते आपल्या करंट असेट आहे. तर त्यामधील कोणत्या करंट असेट आहेत तर ते तुम्हाला बघायचं आहे. तर बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे डेटार्स. तर इथे तुम्हाला डेटार्स लिहून घ्यायचा आहे. डेटार्स किती दिलेला आहे 2021चे 3,000 आणि 2022चे किती दिलेले आहेत तर 7,000. हे तुम्हाला ॲज इट इज इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टॉकसुद्धा ही आपली करंट असेट आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा करंट असेट आहे. तर याच्या दोन्ही अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज आणि डिक्रीजच्या कॉलममध्ये बघा, डेटार्स किती आहेत पहिले 3,000, त्यानंतर किती झाले 7,000. मग इथे काय झालं, इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं तर इन्क्रीज झालं. कितीने इन्क्रीज झालं तर 4,000, म्हणून इथे आपण 4,000 इन्क्रीजमध्ये लिहायचे आहे.
जेव्हा केव्हा असेट इन्क्रीज होते तेव्हा आपण इन्क्रीज कॉलममध्ये लिहायचे आहे आणि लायबिलिटी जेव्हा इन्क्रीज झाली तर ती आपण डिक्रीज कॉलममध्ये घेणार आहोत. तर बघा, स्टॉक दिलेले होते 3,500, किती झाले 2022चे किती आहेत 12,500 आहे. तर इथे काय झालं, कितीने इन्क्रीज झालं आपलं, तर 9,000ने इन्क्रीज झालं. त्यामुळे आपण इन्क्रीज कॉलममध्ये 9,000 घेतलेले आहेत. त्यानंतर कॅश ॲट बँक, तर कॅश ॲट बँक प्रॉब्लेममध्ये किती दिलेलं आहेत आपल्याला, 2021चे 8,000 आणि 2022चे 9,000. तर कितीने इन्क्रीज झालं, तर 1,000. ठीक आहे. त्यानंतर टोटल ए करा. टोटल ए म्हणजेच करंट असेटची 2021ची टोटल करा आणि 2022ची टोटल इथे लिहा. त्यानंतर बी करंट लायबिलिटी, तर बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लायबिलिटी दिलेले आहेत, तर यामध्ये फक्त करंट लायबिलिटी तुम्हाला घ्यायची आहे. तर सन्ड्री क्रेडिटार्स, तर सन्ड्री क्रेडिटार्स ही आपली करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर बिल्स पेएबल ही सुद्धा आपली करंट लायबिलिटी आहे. याच्या दोन्ही अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहेत. इथे बघा 9,500 हे 2021चे आहेत आणि 13,000 हे 2022चे आहेत. तर इथे काय झालेली आहे, लायबिलिटी इन्क्रीज झालेली आहे, म्हणजेच वाढलेली आहे. तर वाढलेली असल्यास काय करायचं आहे तुम्हाला, तर डिक्रीज कॉलममध्ये 3,500 घ्यायचे आहेत. कितीने वाढलेली आहे, 13,000 मायनस 9,500 केल्यानंतर 3,500 हे तुम्हाला लिहायचं आहे डिक्रीज कॉलममध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा बिल्स पेएबल, बिल्स पेएबल किती आहे, 2021चे 2,000, 2022चे 2,500. तर डिक्रीज झाले का इथे इन्क्रीज झाले सांगा बरं, तर काय इथं झाले, इन्क्रीज झाले. तर लायबिलिटी जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा आपण कुठे लिहितो, तर डिक्रीज कॉलमला लिहितो. तर कितीने डिक्रीज झालेली, त्या 500 रुपयाने डिक्रीज झालेली आहे. त्यानंतर बघा या टोटल बी करा, म्हणजेच करंट लायबिलिटीची टोटल करा. टोटल बी किती येईल, 11,500 2021चे येईल आणि 15,500 2022चे येईल. तर त्यानंतर काय करायचं आहे, वर्किंग कॅपिटल ए मायनस बी, आपण एची वरती टोटल केलेली होती, खाली बीची केलेली आहे. तर ह्या दोन्हीमधून लेस करा. 14,500मधून 11,500 लेस करा, किती राहतील, 3,000. त्यानंतर 28,500मधून 15,500 लेस करा, किती राहतील, 13,000. तर त्यानंतर बघा इथे या दोन्हीमध्ये इन्क्रीज झालेला आहे का डिक्रीज झालेला आहे, तुम्हाला सांगा बरं. तर 3,000 आहे 2021चं आणि 13,000 आहे 2022चं वर्किंग कॅपिटल. तर इथं काय झालेलं आहे, तर इन्क्रीज झालेलं आहे. तर कितीने इन्क्रीज झालेलं आहे, तर 10,000नं. तर इथे 10,000 लिहा, हे इथं लिहा तुम्हाला इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 10,000. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इन्क्रीज वर्किंग कॅपिटल काढायचं आहे. तर बघा 13,000 आपण जसं क्लोज करतो अकाउंटिंगमध्ये तसं इथे क्लोज करायचं आहे. 13,000 इथे लिहा 13,000 आणि इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल 10,000. तर इकडच्या साईडला बघा आपलं इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल इथे काय आलेलं आहे, तर इन्क्रीज आलेलं आहे. ठीक आहे. तर इकडं चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये आपण काढत असताना तुमचं इकडं डिक्रीजच्या कॉलममध्ये आलेलं पाहिजे. तर बघा पहिले 4,000 9,000 आणि 1,000 याची टोटल करा. त्यानंतर 3,500 आणि 500 याची टोटल करा, किती येईल, तर इकडची टोटल जास्त येईल 14,000. तर ही दोन्हीकडे लिहून घ्या. डिक्रीज कॉलममध्ये कितीने कमी पडलेला आहे, तर 10,000ने. यामध्ये 10,000 ॲड करा. 3,500 प्लस 500 यामध्ये 10,000 ॲड केल्यानंतर इथे सुद्धा 14,000 येईल. तर इथे आपलं डिक्रीज म्हणजे वर्किंग कॅपिटल किती आलेलं आहे, 10,000. तर बघा आपलं इयरचं इन्क्रीज वर्किंग कॅपिटल आणि इकडलं वर्किंग कॅपिटल हे सारखं आलं तर हे स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे हे समजायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये सेकंड स्टेप काय आहे, तर फंड फ्लोमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला स्टेटमेंट काढायचं आहे. स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढल्यानंतर सेकंड स्टेप आहे ती म्हणजे कुठली, तर तुम्हाला ज्या ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत त्याचे अकाउंट्स तयार करायचे. तर बघा सेकंडमध्ये तुम्हाला जे ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत तर त्याच्या अकाउंट्स तुम्हाला तयार करायचे आहेत. तर बघा प्रॉब्लेम मी स्क्रीनवरती सुद्धा शेअर केलेला आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकतात किंवा मी तुम्हाला सांगते, रीड करून सांगत आहे, तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे, ड्युरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग 4,000 वेअर सोल्ड फॉर 3,200 म्हणजे 3,200. तर ड्युरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट किती केलेली होती त्यांनी, तर 4,000 ती विकले कितीला, तर 3,200. तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक प्रिपेअर करावं लागेल. त्यानंतर बघा
अ न्यू मशिनरी वॉज परचेस्ड फॉर 4,500 अँड द पेमेंट वॉज मेड इन फुल्ली पेड शेअर. तर मशिनरी परचेस केली आहे कितीला, तर 4,500 आणि त्याचं पेमेंट कशावरती केलं आहे, तर फुल्ली पेड ऑफ शेअर. म्हणजे फुल्ली पेड कुठले, तर बघा इथे फुल्ली पेड म्हणजेच काय, तर 2022चे जे शेअर आहेत 55,000, तर यावरती त्याने पेमेंट करून मशिनरी खरेदी केलेली आहे. तर कशा पद्धतीने सोडवायचं, तर बघा इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक प्रिपेअर करा आणि मशिनरी अकाउंट एक प्रिपेअर करा. तर बघा सेकंड स्टेप आहे आपली इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायचं. म्हणजे जे ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ते अकाउंट्स अगोदर प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. तर बघा इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये काय लिहायचं आहे, तर पहिल्यांदा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,000. तर हे कुठले घ्यायचे आहेत, तर बघा इथे प्रॉब्लेममध्ये इन्व्हेस्टमेंट किती दिलेलं आहे तुम्हाला, तर ओपनिंग किती आहे, तर 13,000, क्लोजिंग किती आहे, तर 18,000. तर असेटचं बॅलन्स काय असतं, तर डेबिट बॅलन्स असतं. तर बघा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,000, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 18,000. तर सगळ्यात आधी तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग कॅपिटल क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, ड्युरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग 4,000 वेअर सोल्ड फॉर 3,200. तर कितीला सेल केलेला आहे, 3,200. त्यानंतर बघा तर 3,200ला सेल केले आहे. तर बघा आपण इथे घेतलं आहे कितीला, तर 4,000 रुपयाला. तर विकलं आहे कितीला, तर 3,200ला. तर कितीचा लॉस झाला आपल्याला, 800. तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 800. तर लॉस कुठे लिहित असतो, तर प्रॉफिट अँड लॉसला हा ट्रान्सफर करायचा आहे. त्यानंतर बघा हे यामध्ये प्लस करा, 18,000 प्लस 800 प्लस 3,200 किती येतील, तर 22,000. दोन्हीकडे लिहा आणि 13,000 मायनस करा, येतील किती, 9,000. तर हे झाले आपले टू परचेस, याला तुम्ही नाव द्यायचं आहे. त्यानंतर बघा मशिनरी अकाउंट तुम्ही प्रिपेअर करायचं आहे. तर मशिनरी अकाउंटिंगमध्ये बघा मशिनरीचं ओपनिंग बॅलन्स काय दिलेला आहे, तर बघा इथे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मी दाखवते. तर बघा मशीनचं ओपनिंग दिलेलं आहे 43,500. तर इथे तुम्ही लिहा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,000, 43,500 आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे, तर 64,000. तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 64,000. तर बघा इथे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर अ न्यू मशिनरी वॉज परचेस्ड फॉर 4,500. द पेमेंट वॉज मेड इन फुल्ली पेड शेअर. तर पेमेंट कुठून केलेलं आहे, तर शेअरवरून केलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लिहायचं आहे बघा टू परचेस इन शेअर. कितीचं परचेस केलेलं आहे, तर 4,500 इन शेअर, याला असं नाव द्या. त्यानंतर हे क्लोज करा. बघा 43,500 प्लस 4,500 याची टोटल करा आणि पहा 64,000 इकडलं क्लोजिंग बॅलन्स जास्त येत आहे, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त येते, ही दोन्हीकडे लिहा आणि हे दोन लेस करा. त्यानंतर किती राहतील, तर 16,000 हे तुमचं काय असेल, तर परचेस. त्यानंतर बघा तुम्हाला तिसरी स्टेप काय आहे, तर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रॉब्लेमकडे वळायचं आहे. तर बघा प्रॉब्लेममध्ये बघत असताना तुम्हाला पूर्ण बघा, तर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण काय घेत असतो, तर एक्सपेन्सेस, डेप्रिशिएशन, गुडविल, लॉस किती झालेला आहे, डिस्काउंट दिलेला असेल तर डिस्काउंट आपण घेत असतो. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. तर सगळ्यात आधी ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बघा प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स किती दिलेलं आहे, ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे 2021चं 8,000 आणि 2022चं 10,000. तर तुम्हाला हे बॅलन्स ओपनिंगचं बॅलन्स क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000 आणि टू बॅलन्स कॅरीड डाऊन 10,000 हे लिहून घेतल्यानंतर सेकंड स्टेप आहे पूर्ण प्रॉब्लेममधील जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्यामध्ये बघा शेअर कॅपिटल दिलेलं आहे. तर शेअर कॅपिटल आपण कुठे घेत असतो, तर फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये सोर्सेस साईटला घेत असतो. डिबेंचर्स दिलेले आहेत पहा, तर डिबेंचर्ससुद्धा आपण फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये घेत असतो. जनरल रिझर्व, तर आता जनरल रिझर्व बघा ओपनिंगचे 5,000 आहेत आणि क्लोजिंगचे 10,000 आहेत.
तर जनरल रिझर्व इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले, तर इन्क्रीज झाले. कितीने इन्क्रीज झाले, तर 5000ने. तर ते कुठं घ्यायचं आहे तुम्हाला, तर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू जनरल रिझर्व 5000. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉसची आपण तर घेतलेलंच आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑफ मशीन, तर अगोदरच प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. तर कितीचं प्रोव्हिजन केलेलं आहे बघा, ओपनिंगचं प्रोव्हिजन 9000 आणि क्लोजिंगचं 13000 आहे. तर लेस करा, इन्क्रीज झालेला आहे. तर कितीने इन्क्रीज आहे, तर 4000. त्यानंतर बघा सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पे, पण आपण हे करंट लायबिलिटी आहेत त्यामुळे आपण हे अगोदरच लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा असेट साईडला, तर असेट साईडमध्ये गुडविल दिलेलं आहे. तर गुडविल किती आहे, ओपनिंगचं 12000 आणि क्लोजिंगचं किती आहे, तर 8000. तर इथे काय झालेलं आहे, तर इन्क्रीज झालेलं नाही, डिक्रीज झालेलं आहे. गुडविल इथे काय झालेलं आहे, तर रिटर्न ऑफ झालेले आहेत. कितीने, तर बघा गुडविल 4000ने रिटर्न ऑफ झालेले आहेत. त्यानंतर बघा ॲडजस्टमेंटमधील जो लॉस आहे, सगळ्यात आपण ट्रायल बॅलन्समधलंच पाहूयात म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर गुडविल झालं. त्यानंतर प्लांट अँड मशीन, तर प्लांट अँड मशिनरीचं आपण अकाउंट तयार केलेलं होतं. तर तिथे काय आहे पहा, इथे आपलं फक्त परचेस झालेलं आहे. तर परचेस हे 16000 कुठे घेत असतो, तर आपण ॲप्लिकेशनला घ्यायचं आहे. त्यानंतर पहा इन्व्हेस्टमेंट, तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगमध्ये पहा 13000 पहिले होते ओपनिंगचे आणि क्लोजिंगचे होते 18000. तर आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट प्रिपेअर केलेलं होतं. तर ॲडजस्टमेंटमधील कधीही 2 इफेक्ट होतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिला इफेक्ट आपण इथे केलेला आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर इथं आपलं काय झालेलं आहे, प्रॉफिट इथे आपलं काय झालेलं आहे, तर इथे आपलं प्रॉफिट अँड लॉसला इथे लॉस झालेला आहे 800 रुपये. तर इन्व्हेस्टमेंटमधले 800 रुपये तुम्हाला इथे लिहायचं आहे टू लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 800. त्यानंतर पहा, आणि हे जे परचेस झालेलं आहे हे आपण ॲप्लिकेशन साईटला घेत असतो फंड फ्लोच्या. त्यानंतर पहा डेटार्स दिलेला आहे, स्टॉक दिलेला आहे, कॅश ॲट बँक दिलेला आहे. तर ही आपली करंट असेट आहे, त्यामुळे आपण ते वर्किंग कॅपिटल काढताना घेतलेलं आहे, त्यामुळे याचा विचार करायचा नाही इथे. त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, तर ओपनिंगचे किती आहेत, तर 500, क्लोजिंगचे आहेत का, इथे तर काहीच नाहीत. तर त्यामुळे टू डिस्काउंट ऑन डिबेंचर 500 याचा पहिला इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला करायचा आहे. आणि सेकंड इफेक्ट होणार नाही, कारण डिस्काउंट ऑन हे इश्यू ऑफ डिबेंचर हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये देतील तेव्हा आपल्याला 2 इफेक्ट करायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहिल्यानंतर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉसची टोटल करा. कोणती साईट मोठी आहे ते बघा, क्रेडिट साईडची टोटल येईल आपली 14300, ही दोन्हीकडे लिहा आणि हे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन याच्यातनं लेस करा. तर आपलं काय येईल, तर बाय फंड फ्रॉम ऑपरेशन किती येईल, तर 16300. तर फंड फ्रॉम ऑपरेशन आणि आपण इथे काढलेलं वर्किंग कॅपिटल, तर वर्किंग कॅपिटल जर इन्क्रीज झालेलं असेल तर तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये ॲप्लिकेशन साईटला लिहायचं आहे. आणि जर वर्किंग कॅपिटल इथे डिक्रीज झालेलं असेल तर सोर्सेस साईटला तुम्हाला इथे घ्यायचं आहे. आणि ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉसमध्ये पहा, फंड फ्रॉम ऑपरेशनचं प्रॉफिट तुम्हाला सोर्सेस साईटला घ्यायचं आहे. आणि जर लॉस झालेला असेल तर जर इथे नेट प्रॉफिट असले, जर फंड फ्रॉम ऑपरेशन हे, तर बघा जर लॉस झालेला असेल तर आपण ॲप्लिकेशन साईटला घ्यायचं आहे. आणि प्रॉफिट झालेला आहे, जर प्रॉफिट झालेला असेल तर हा आपल्याला सोर्सेस साईटला घ्यायचा आहे. तर चला आपण फंड फ्लो स्टेटमेंट बनवूया. तर बघा फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर फंड फ्रॉम ऑपरेशन लिहून घ्यायचं आहे. तर 16300 आपलं फंड फ्रॉम ऑपरेशन आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसत आहे. तर प्रॉब्लेममध्ये इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, तर शेअर कॅपिटल किती होते, तर सुरुवातीचे 45000 आणि क्लोजिंगचे 55000. तर काय झाले इथं, तर इन्क्रीज झाले. कितीने इन्क्रीज झाले, तर 10000. तर आपण यावरती मशिनरी परचेस केलेली होती. तर मशिनरी कितीची परचेस केलेली होती, तर 45000ची. तर इथे वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे. पहा शेअर कॅपिटल, ओपनिंग कॅपिटल
म्हणजे आपण कशावरती घेतलेला आहे तर पेमेंट वॉज मेड इन फुल्ली पेड शेअर, जे क्लोजिंगचे आहेत त्याच्यावरती. तर यामधनं लेस करा 10,000 आले. त्यानंतर इश्यू कितीचे झाले तर 10,000 मायनस 4 तुम्हाला हे लेस करायचं आहे. तर इथे तुम्हाला बघा, जे तुमचं पहिलं 45,000 जे तुमचं ओपनिंग कॅपिटल होतं, ओपनिंग शेअर कॅपिटल होतं, त्यातनं हे लेस करा. किती राहतील? इश्यू ऑफ 5,500. तर हे कुठे घ्यायचं आहे तुम्हाला? इश्यू ऑफ शेअर कॅपिटल 5,500. तर पहिला इफेक्ट आपण केलेला आहे. त्यानंतर इथे दुसरा इफेक्ट आपला इथे झालेला आहे. म्हणजेच इथे काय तर पहिल्यांदा परचेस कितीचं केलं होतं तर 4,500. त्यानंतर इथे कितीचं केलेलं आहे तर 5,500 इश्यू झालेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट डिबेंचर 5,000 आहेत ओपनिंगचे, 15,000 आहेत आपले क्लोजिंगचे. तर किती झालेले आहेत इश्यू तर 10,000ने इश्यू झालेले आहेत, त्यामुळे इथे 10,000 लिहा. त्यानंतर कितीचं सेल झालेलं आहे आपलं इथे तुम्हाला ॲडजस्टमेंट म्हणजे ज्या काही आपण अकाउंट्स बनवलेले होते त्यामध्ये काय सेल झालेलं आहे का पाहायचं आहे. तर इथे बघा कितीचं सेल केलेलं आहे तर 3,200 एवढं आपण सेल केलेलं आहे. जेवढं काही सेल करतो तर ते आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये फंड फ्लोमध्ये सोर्सेस साईटला 3,200 घ्यायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन साईटला बघा आपण जे परचेस केलेलं होतं तर ते तुम्हाला इथे ॲप्लिकेशनला लिहायचं आहे. तर काय काय केलं होतं तर परचेस ऑफ मशिनरी 16,000, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट 9,000 आणि इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटलसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशनला लिहायचं आहे. डिक्रीज आलं असेल तर तुम्हाला इकडे सोर्सेसला घ्यायचं आहे, नाही इन्क्रीज आले असेल तर इकडे ॲप्लिकेशनला घ्यायचं आहे. तर दोन्हीची टोटल करा. जेव्हा तुमची दोन्हीची टोटल सारखी येईल तेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा ॲक्युरेट बरोबर आलेला आहे हे तुम्हाला समजायचं आहे. तर आज व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रॉब्लेमचा आन्सर पाहिलेला आहे, क्वेश्चन प्रिव्हियस पेपरच्या क्वेश्चनमधील. तर यात काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा आन्सर बघायला आवडेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील क्वेश्चन दुसरा आणि पहिलासुद्धा आपण सोडवलेला आहे. जर क्वेश्चन दुसऱ्यामधील और क्वेश्चनसुद्धा तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.